बाल सुधारगृहामध्ये मुलींचे पोट दुखल्यास आता प्रेग्नन्सी टेस्ट व्हायची अशी माहिती सध्या समोर येते आहे। संभाजीनगरच्या विद्यादीप बाल सुधारगृहातला हा धक्कादायक प्रकार सध्या उघडकीस आलाय। बाल सुधारगृहातून पळून गेल्यानंतर अत्यंत धक्कादायक माहिती सध्याही समोर आली आहे। पोलिसांनी मुलींना पकडून पुन्हा एकदा बाल सुधारगृहाच्या ताब्यात दिल्याचं समजतंय। काही मुलींना पालकांच्या ताब्यातही दिलेला आहे, पण बालकल्याण समितीपुढे मुलींचा हा धक्कादायक जबाब बघायला मिळतोय। मुली आजारी पडल्यावर उपचार म्हणून एकाच प्रकारची गोळी दिली जायची अशी माहिती समोर येते आहे। मुली अनेक दिवस एकाच आजारानं ग्रासलेल्या राहायच्या, त्यानं देखील मुली बऱ्या झाल्या नाही, तर पवित्र पाणी शिंपडून अथवा त्यांच्या शरीरावर वेगळी चिन्ह काढून त्यांना आता तुम्ही बऱ्या व्हाल असा दावा केला जायचा। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, खरं तर हा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। गौरी, काही दिवसांपूर्वी हा सर्व प्रकार समोर आला होता, जेव्हा या मुलींनी बाल सुधारगृहाच्या भिंती ओलांडून त्या रस्त्यावर आल्या होत्या आणि थेट त्यांनी न्यायालय गाठलं होतं। त्यानंतर त्यांनी मोठा धिंगाणा देखील केला होता। आमच्यासोबत अमानुष कृत्य केलं जातं अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केला होता। त्यानंतर जी समितीने त्या बालगृहामध्ये जाऊन सर्व माहिती घेतल्यानंतर त्या ज्या मुली होत्या त्यांनी अशी माहिती दिली की जेव्हा आम्ही आजारी पडायचो तेव्हा आम्हाला एकच प्रकारच्या गोळ्या दिल्या जायच्या, त्याचबरोबर पोट जर दुखलं तर थेट प्रेग्नन्सी टेस्ट केली जायची, त्याचबरोबर जर आजार नीट झाले नाही तर विशिष्ट प्रकारचं एक पाणी आमच्या अंगावर शिंपडलं जायचं, त्याचबरोबर काही चिन्ह देखील काढले जायचे आणि त्यानंतर असं आश्वासित केलं जायचं की आता तुम्ही बरे होणार आहात। अशा पद्धतीचे ज्या प्रकार आहेत या सर्व प्रकारे अशा पद्धतीने सुरू होते, त्यालाच कंटाळून या मुली बाहेर पडल्या होत्या असं त्यानंतर त्या मुलींनी सांगितलं। आणि त्या ठिकाणी ज्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्या प्रत्यक्षदर्शी असं त्यांनी हा सर्व प्रकार मी पाहिला, माझ्या डोळ्यासमोर हा सर्व प्रकार त्या मुलींनी सांगितलं असल्याचा दावा केलेला आहे। या घटनेनंतर एकच आता खळबळ उडाली, खरंच अशा प्रकारच्या जर होत असेल तर मग बाल सुधारगृह कितपत सुरक्षित आहे असा देखील एक प्रश्न उपस्थित केला जात आहे आणि जे कोणी हा कृत्य करत असेल त्यांच्यावर देखील कठोरपेक्षा कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील जोर धरत आहे। गौरी, नक्कीच सचिन धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। धक्कादायक असा हा प्रकार खरं तर म्हणावा लागेल, त्यामुळे बाल सुधारगृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाल्याचं बघायला मिळत आहे।